नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शिवसेना दुभंगली किंवा फाटाफूट झाली वगैरे वगैरे हा इतिहास आता नव्याने सांगायची गरज नाही. आणि अजूनही आपल्याला धनुष्यबाण किंवा शिवसेना हे नाव परत मिळेल या आषाढभूतपणावर उबाठा शिवसेनेचे अनेक नेते आणि पुरस्कर्ते आजही जगत असतात. पण मला त्यात पडायची गरज नाही. आज आज माझा विषय वेगळा आहे. तो असा आहे की ज्या वेळेला निवडणूक आयोगात विषय गेला, सुप्रीम कोर्टात गेला, मग त्यानंतर विधानसभेच्या सभापतीकडे आला. आता ती विधानसभा विसर्जित सुद्धा होऊन गेली आहे. नवी विधानसभा अस्तित्वात आलेली आहे. भले तीच सगळी माणसं असतील आणि तेच विधानसभेचे अध्यक्ष असतील, तरी काळ बदललाय आणि हे सगळं झालंय. तर ज्या वेळेला हा विषय सुप्रीम कोर्टात चालू होता, त्यावेळेला एकनाथ शिंदे यांचे एकनाथ शिंदे यांचे वकील किंवा सरकारी वकील जे सॉलिसिटर आहेत, तुषार मेहता यांनी त्या घटनापीठासमोर सरकारची बाजू, केंद्र सरकारची बाजू मांडताना किंवा निवडणूक आयोगाची बाजू मांडताना एक शेर सांगितला होता, काव्य सांगितलं होतं. आणि ते सरन्यायाधीश असलेल्या धनंजय चंद्रचूड यांना सुद्धा इतकं आवडलं की त्यांनी ते परत सांगायला सांगितलं आणि लिहून घेतलं होतं. इवन त्या शायरचं नाव सुद्धा विचारलं होतं. आणि ती शायर, तो शेर मला आत्ता आठवतोय. दूरिया बढ़ी और गलत फहमियां बढ़ती गई. दूरिया बढ़ी तो गलत फहमियां बढ़ी. उसने वो भी सुन लिया जो मैंने कहा भी नहीं. अर्थ तुम्हाला काय नव्याने सांगायला नको की दुरावा वाढला की एकमेकांविषयीचे गैरसमज वाढत जातात आणि ज्या गोष्टी तुम्ही बोललेल्या सुद्धा नसतात त्या तुमच्या वैऱ्याला ऐकू येतात. गलत फहमिया दूरिया बढ़ी तो गलत फहमिया बढ़ती गई. उसने वो भी सुन लिया जो मैंने कहा भी नहीं. हे मी आज मला आठवण्याचं कारण असं आहे की अजूनही त्या शेरच्या भ्रम मंडळामध्ये गटांगळ्या खाणारे उबाठा शिवसेनेचे जे अनेक लोक आहेत, त्यामध्ये अर्थात त्यांचे प्रवक्ते नेते संजय राऊत यांचाही समावेश होतो. त्यामुळे भाजपचे नेते असतील, मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री किंवा आणखीन कोणी, ते काहीही बोलले तरी ज्या अर्थाने बोलले, त्या बोलण्यात जो आशय असेल त्याचा विपर्यास करणं हा संजय राऊत आणि उबाठा शिवसेनेच्या, काँग्रेसच्या अनेकांचा एक छंद होऊन बसलेला आहे. आणि त्यामुळेच काल परवा कुठच्या तरी निमित्ताने महाराष्ट्रात आलेले गृहमंत्री अमित शहा यांचं एक वक्तव्य आहे, त्याचा असाच विपर्यास केला गेलेला आहे आणि तो अपेक्षितच होता. किंबहुना मला तर असं वाटतं की अमित शहाना सुद्धा असा विपर्यास व्हावा आणि त्यातून आपलं राजकारण पुढे सरकवलं जावं असं वाटलं असेल तर नवल नाही. अमित शहा जेव्हा 2014 नंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले आणि स्वतः निवडणुकीपासून 5 वर्ष दूर होते, त्या कालखंडामध्ये त्यांनी पद्धतशीररित्या भारताच्या अन्य राज्यामध्ये जिथे भाजपचा मूळचा प्रभाव होता त्याच्या पलीकडे अनेक राज्यांमध्ये, बंगाल असेल, कर्नाटक असेल किंवा केरळ असेल, ओडिसा असेल, अशा अनेक राज्यामध्ये भाजपचे हात पसरण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. आणि 5 वर्षानंतर देशाच्या इतर राज्यामध्ये, अनेक राज्यांमध्ये आपल्या पक्षाला मजबूत करून जगाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक सदस्य संख्या असलेला असा भारतीय जनता पक्ष बनवल्यानंतर जो माणूस केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून सहभागी झाला, तो जेव्हा राजकारण करतो तेव्हा अनेकांच्या पोटात आणि उरात धडकी भरत असते. असा माणूस जेव्हा वक्तव्य करतो तेव्हा त्याच्या प्रत्येक शब्दाकडे आणि कृतीकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे. आणि प्रामुख्याने जे कोणी भाजपच्या किंवा अमित शहाच्या विरोधातलं राजकारण करतात त्यांनी तर अमित शहा
किंवा नरेंद्र मोदी किंवा अगदी महाराष्ट्रात देवाभाऊ, ही माणसं जेव्हा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा ती हलक्यात घ्यायची नसते. ती हलक्यात घेऊन काय होतं याचे परिणाम उद्धव ठाकरे आपल्या जखमा चाटताना दिसतात तेव्हा आपल्याला बघायला मिळतात. पण सांगायचा हेतू असा की अमित शहा यांना भाजपचे चाणक्य म्हटलं जातं आणि भाजपचे लोक नव्हे तर अगदी विरोधक आणि भाजपचे कट्टर विरोधक असलेले विश्लेषक अमित शहाना नेहमी चाणक्य म्हणतात. तेव्हा इतक्या चाणाक्ष बुद्धीचा माणूस जेव्हा काही बोलतो तेव्हा ते हलक्यात घ्यायचं आणि खिल्ली उडवायची, त्यामुळे त्या माणसाच्या अंगाला भोकं पडत नाही. पण तुमच्या मात्र सगळ्या राजकारणाची चाळणी होऊन जाते, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. असे अमित शहा महाराष्ट्रात येऊन जेव्हा आपला पक्ष किती मजबूत झाला हे सांगतात, तेव्हा ते आपण आरंभलेली जी योजना होती 100% भाजप, पंचायत टू पार्लमेंट म्हणजे अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत भारतीय जनता पक्षाला एक नंबरचा सामर्थ्यशाली देश बनवणं हे आपलं उद्दिष्ट आहे. हे अमित शहानी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून सांगितलं होतं आणि आता जवळजवळ ते करून दाखवलेलं आहे. त्यांच्या कालखंडामध्ये अनेक नवी राज्य भाजपच्या प्रभावाखाली आली. भाजप तिथला एक नंबरचा पक्ष बनला. त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश होतो. दीर्घकाळ चाललेली महाराष्ट्रातली शिवसेना भाजप युती मोडली गेली, त्याला सुद्धा अमित शहा जबाबदार होते असं म्हटलं गेलं आणि त्यात बिलकुल तथ्य नाही असं कोणीही म्हणू शकत नाही. पण त्यानंतर ज्या प्रकारे अमित शहाना शिवसेना आणि शिवसेनेचे उठवळ वाचाळ नेते अखंड शिव्याशाप देत असत, त्यामुळे अमित शहाचं कुठलंही नुकसान झालेलं नाही, ना भाजपचं नुकसान झालं. पण ते करता करता अखंड शिवसेना ही 12च्या भावात गेली आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वडिलार्जित शिवसेना पक्ष किंवा त्याची निशाणी राहिली नाही, सत्ता राहिली नाही, ती प्रतिष्ठा राहिली नाही, ती पद बाजारात राहिली नाही, अशी अवस्था आली आहे. पण तरीही अमित शहा यासारख्या अत्यंत मुत्सद्दी आणि धूर्त राजकारण्याला हलक्यात घेण्याची हौस काही फिटताना दिसत नाही. आणि म्हणूनच 10 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकालीन युती मोडण्यापर्यंत झेप घेणारे अमित शहा महाराष्ट्रात येऊन भाजप हा आता शक्तिशाली आणि स्वयंभू पक्ष महाराष्ट्रात सुद्धा झाला असं म्हणतात. त्याचा अर्थ डोकं ठिकाणावर ठेवून लक्षात घेणं अगत्याचं असतं. पण विपर्यास करायचा याचा जेव्हा छंद जडतो तेव्हा माणूस आपलंच जीवन आणि आपला व्यवहार हा हास्यास्पद करून टाकतो. त्यामुळेच अमित शहा जेव्हा म्हणाले की भाजप हा आता महाराष्ट्रात इतका शक्तिशाली पक्ष झालेला आहे की त्याला कुबड्या घेण्याची गरज राहिलेली नाही. इथे कुबड्या हा शब्द वापरला की कुबड्या वापरणारा लंगडा असतो आणि त्या लंगड्याला मदत करणारा म्हणजे त्याच्या कुबड्या असतात, हे एक गृहीत आहे. पण ज्या वेळेला ते म्हणतायत अमित शहा की आज भाजपला महाराष्ट्रात कुबड्या घेण्याची गरज नाही, तेव्हा आधी भिंग घेऊन शोधलं पाहिजे आजवर भाजप कोणाच्या कुबड्या घेऊन उभा राहिला. सातत्याने उद्धव ठाकरे किंवा त्यांचे समर्थक पत्रकार संपादक असतील किंवा प्रवक्ते असतील, ते जे बोलतात की भाजप महाराष्ट्रात उभाच कसा राहिला, भाजपला महाराष्ट्रात कोण ओळखत होता, शिवसेनेने शिवसेनेचं बोट पकडलं आणि त्यातून भाजप हा पक्ष महाराष्ट्रात आपल्या पायावर उभा राहिला, हे अमित शहानी सांगितलेलं नाही. हे उद्धव ठाकरे नित्य नेमाने बोलत असतात, संजय राऊत बोलत असतात, अनिल परब बोलत असतात, शिवसेनेचे अनेक नेते समर्थक ही भाषा बोलत असतात की भाजपला महाराष्ट्रात स्थान नव्हतं. महाराष्ट्रात भाजपशी युती शिवसेनेशी युती केली म्हणून भाजप हा समर्थपणे उभा राहू शकला. याचा अर्थ कोण कुबडी होतो,
कुबडीचा अर्थ समजून घ्या. माणूस लंगडत असतो तेव्हा त्याला कुबड्यांची गरज असते. पाय टेकून उभं राहायचं तरी बगलेमध्ये काखेमध्ये कुबड्या घ्याव्या लागतात. शिवसेनेची कुबडी घेऊनच भाजप महाराष्ट्रात उभं राहिला, हा तर उद्धव ठाकरे आणि तत्सम लोकांचा आवडता सिद्धांत आहे. भाजप महाराष्ट्रातला एक लंगडा पक्ष होता. त्याला आपल्या पायावर राजकारणामध्ये उभं राहता येत नव्हतं, निवडणुका लढवून जिंकता येत नव्हत्या. शिवसेनेची कुबडी घेतली म्हणून भाजप महाराष्ट्रात उभा राहू शकला, आपल्या पायावर उभा राहू शकला, आपले पाय भक्कम करू शकला. हा दावा अमित शहाचा नाहीये, तो दावा खुद्द उद्धव ठाकरे यांचा आहे. पण उद्धव ठाकरे असले दावे करताना किंवा त्यांचे समर्थक असले दावे करताना एक गोष्ट विसरून गेली की आपण ज्या वेळेला भाजप हा आमच्या आधाराने उभा राहायला म्हणतोय तेव्हा आपणच आपल्याला कुबडी म्हणून घेतोय. आज जेव्हा अमित शहा कुठेतरी बोलत असतील महाराष्ट्रात येऊन की आता महाराष्ट्रात भाजप आपल्या पायावर भक्कमपणे उभा आहे, त्याला राजकीय कुबड्या घेण्याची गरज नाही, तेव्हा ते सांगतात उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्याचा पक्ष जो असतो ज्याचा आधार कुबड्या म्हणून घेऊन उभं राहावं लागतं, तेवढा आता महाराष्ट्र लंगडा राहिलेला नाही, म्हणून ती कुबडी आम्ही टाकून दिलेली आहे. आणि ती 10 वर्षापूर्वी टाकून दिली असाही त्याचा अर्थ होतो. तो शब्द शिवसेनेसाठी लागू होत नाही, पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची अखंड शिवसेना असो किंवा आजची उबाठा शिवसेना असो, या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांनी एक कुबडी करून टाकलेली आहे. बाळासाहेबांच्या काळात शिवसेना हा स्वयंभू पक्ष होता, एक स्वयंभू संघटना होती. पण उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हळूहळू शिवसेना ही एक कुबडी होऊन गेली आणि मग उद्धव ठाकरे स्वतःच कुबडी असल्यासारखं वागायला लागले. आपण भाजपची कुबडी काढून घेतली तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. त्यांना विरोधी पदावर आपल्या जखमा चाटत बसावं लागेल. यामध्ये उद्धव ठाकरे आनंदित होते 2.5 वर्ष. पण दरम्यान भाजपच्या पायामध्ये इतकी ताकद आलेली होती की त्यांनी स्वयंभूपणे तुमच्या 2 कुबड्या काढून घेतल्या. एकाचं नाव होतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसऱ्याचं नाव होतं शिवसेना. आज उद्धव ठाकरे यांना दुसऱ्या पक्षांच्या कुबड्या घेऊन चालावं लागतंय, राजकारण करावं लागतंय. ज्या काँग्रेस विरोधात आयुष्यभर बाळासाहेब राबले, त्या काँग्रेसची कुबडी घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशी उद्धव ठाकरे यांच्या उबाटा शिवसेनेची राजकारणातली अवस्था आहे. राज ठाकरेंना बरोबर घेतलं तर काँग्रेस सोडून जाईल का, महाविकास आघाडीतून बाहेर पडायला लागेल का, याची तारांबळची उद्धव समर्थकांकडून रोजच्या रोज सोशल मीडियामध्ये किंवा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये किंवा भाषणातून दिसते. त्यातून काय सिद्ध होतं? जी स्वयंभू शिवसेना बाळासाहेबांनी आपल्या सुपुत्राकडे सोपवलेली होती, ती शिवसेना उद्धव ठाकरेंनी इतकी पंगू करून टाकलेली आहे की स्वबळावर 1985 मध्ये मुंबई महापालिका एक हाती जिंकून आणणारी शिवसेना आज मुंबई महापालिका परत एकदा जिंकायची म्हणून कुबड्या शोधत फिरतायत. राज ठाकरे आपल्या बरोबर येतील का, आणि आले तर काँग्रेस जातील का, मुस्लिम वोट बँक आपल्या बरोबर राहील का, याला कुबड्या शोधणं म्हणतात. कुबड्या शोधणं म्हणतात. आणि आज त्याच महाराष्ट्रामध्ये अमित शहा यांनी उभा केलेला जो पक्ष आहे तो 133 आमदारांपर्यंत जाऊन पोहोचलाय. अवघ्या 10 लोक इकड तिकडचे गोळा केले तर बहुमताचा पल्ला गाठता येतो. म्हणून अमित शहा म्हणतायत की आम्हाला कुबड्यांची गरज नाहीये. पण त्या कुबड्या म्हणजे अजितदादा किंवा एकनाथ शिंदे नाहीत.
लक्षात ठेवा, कुबडी ही कितीही हिणवली गेली असली तरी त्या कुबडीवर आपला सगळा भार टाकून लंगडा माणूस चालू शकत असतो. उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष आणि त्यांची संघटना ही आज कुबडी म्हणावी इतक्याही लायकीची नाहीये. आणि म्हणून त्यांना राज ठाकरे शोधावे लागत आहेत आणि त्याच वेळेला काँग्रेस हातची जाऊ नये, शरद पवार गट हातचा जाऊ नये म्हणून चिंता करावी लागते. आणि त्यामुळे अमित शहा जे बोलले त्याचा विपर्यास करण्यापेक्षा आपल्या अंतरंगात झापून बघावं की अमित शहा कुबडी कोणाला म्हणाले. एकनाथ शिंदेला म्हणालेले. आपण कुबडी होऊन बसलोय ह्या सगळ्या हव्यास आणि एकांगी राजकारणातून. स्वयंभूची शिवसेना होती तिला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या या सवंगड्यांनी पार कुबडी करून टाकलेली आहे. जेव्हा गरज वाटली नाही तेव्हा भाजपने तुम्हाला झटकून टाकलं. आपण एकनाथ शिंदेना सोबत घेऊन सरकार चालवतो. उद्धव ठाकरे यांची आपल्याला कुबडी म्हणू गरज नाही हे अमित शहानी करून दाखवलेलं आहे. आणि त्याचबरोबर अजितदादांना सुद्धा सोबत घेतलं तेव्हा अजितदादांच्या आमदारांची महायुतीला गरज नव्हती, शिवसेना भाजप युतीला गरज नव्हती. पण शरद पवारांची कुबडी काढून घेतली तर शरद पवारांचं राजकारण सुद्धा आपल्या पायावर चालू शकणार नाही. हा सगळा खेळ एक गुजराती राजकीय नेता जो आज राष्ट्रीय नेता म्हणून ओळखला जातो तो महाराष्ट्रात येऊन तुम्हाला करून दाखवतो. पण त्या समजण्याची बुद्धी पण तुमच्याकडे उरलेली नाही. आपण किती पांगळे झालोय. का पांगळे झालोय. दुसऱ्यांनी आपल्याला पांगळं केलं की आपल्या दुर्बुद्धीने आपल्याला पांगळं केलं. कुठल्याही गोष्टी गहन गोष्टी समजून घेण्यापेक्षा ज्या वेळेला तुम्ही त्याचा विपर्यास करत सुटता तेव्हा तुमची स्वतःची दुर्दशा तुम्ही करून घेत असता. परिणामी काय झालेलं आहे. अमित शहानी नुसता कुबड्या हा शब्द वापरला तर कुबड्याच फुगड्या घालून नाचायला लागल्यात. मग तो राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, काँग्रेस पक्ष असेल किंवा उबाठा शिवसेना असेल, यांच्या अमित शहा यांच्या वक्तव्यावर आलेल्या प्रतिक्रिया बघितल्या की मला ते कुठचं तरी गाणं 15-20 वर्षापूर्वीच आठवतं. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. तशा कुबड्या विपर्यास करून फुगड्या घालायला लागलेले आहेत. पण विसरले की अमित शहानी अंगुली निर्देश कुबड्या म्हणून केलाय तो काँग्रेस पक्षाकडे केलाय. राहुल गांधी आज बिहारमध्ये जाऊन जी लंगडी घालतायत त्यासाठी आरजेडी नावाची कुबडी त्यांना घ्यायला लागलेली आहे. अशी किती राज्य आहेत, कुठली राज्य आहेत की जिथे काँग्रेस पक्ष स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि लढू शकतो. उद्धव ठाकरे यांना तर महापालिकांच्या निवडणुका लढवण्यासाठी कुबड्या घ्यायला लागत आहेत. विधानसभा लोकसभा दूरची गोष्ट आहे. भाजपने भले तुमची मदत घेतली, कुबडी सारखी मदत घेतली, पण भाजप स्वयंभू होत असेल तर आपणही स्वयंभू व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. पण भाजपने अधिक आमदार निवडून आणावे आणि मी माझ्या वडिलांना दिलेला शिवसैनिक मुख्यमंत्री करीन हा शब्द मी पाळीन. तुमचा शब्द पाळण्यासाठी तुम्हाला भाजपच्या आमदारांची कुबडी व्हावी लागली किंवा मागावी लागली हे विसरू नका. पण हे कुबडीला सांगायचं कोणी. माणूस लंगडा असला चालतो. तो लंगडा असला तरी कुठची तरी कुबडी घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो. पण कुबडीच असते जी कुबडी असते तिला स्वतःला चालता येत नाही. लंगडा का असेना कोणतरी सोबत घ्यावा लागतो. उद्धव ठाकरे यांना मी कुबडीचं राजकारण म्हणतोय त्याचा अर्थ समजून घ्या. कुबडी स्वतः चालत नाही. कोणतरी पंगू असेल त्याच्या बगलेत शिरावं लागतं तेव्हा त्यालाही आपली मदत होते, आपल्यालाही त्याची मदत होते. अन्यथा कुबडी कोपऱ्यात पडून राहते. आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाची अवस्था बघितली
तर सहज लक्षात येतं की कुबडी अमित शहा कोणाला म्हणाले. पण हे कुबडीला समजायला बुद्धी पण असावी लागते. नसेल तर कुबडी 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 म्हणून फुगड्या घालायच्या आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना हिणवायचं, तर त्या फुगड्या घालत बसा. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.